बघा रिंकूनी ना जांभळ तोडले एवढे मोठे वरी जाऊन. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला, या बघा काल दिवसभर दमून गेले होते. आज आवरायचं होतं, थोडंफार राहिले आवरायचं, तर आज नाही आवरलं. त्या मुलीला म्हटलं, सकाळी ती आली होती, सकाळी येते माझ्याकडं रोज 7लाच. आता तिला म्हटलं आता उद्या आवरू. आता त्याच्यातनं काही नाही काढलं. वैशूच्या घरी लोणचं घालायला जायचं आहे. वैशूच्या घरी लोणचं घालायचं नाही, नंदाचं लग्न झालेलं आहे ना, तर मग मला लोणचं घालायला बोलवलं आहे. तर चला आता आपण लोणचं घालायला जाऊ. सगळा पसारा तसाच पडला आहे. हे गठोडे दिसतात तुम्हाला. आता हे कपाट आहे ना, कपाटाला कलर द्यायचा होता. लोखंडाचं कपाट आहे, खूप छान आहे. ते बघितलेलं असेल तर व्हिडिओमध्ये. तर सगळ्या साड्या ह्या माझ्या तुम्ही बघू शकता. ह्या साड्या, एवढ्या साड्या, एकटीच्या साड्या या एवढ्या बघा. ह्या बघा, ती कामाला मुलगी होती माझ्याकडे, ती सुद्धा म्हटली मला म्हणे मावशी तुमच्याकडे एवढ्या साड्या आणि नव्या साड्या तर अजून खूप भरपूर काही काही आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता निघू. खाली आलेले आहे वैशूचे सासरे मला घ्यायला. या साडीतून ना कोणती साडी चांगली दिसणार बघणार होते मी. बघा ही एक आहे, त्याच्यानंतर बघा ही एक आहे, धोंड्याला घालायची होती. आणि बघा ही तर मी घालणार आहे पैठणी, खूप छान आहे ही. 3000ची पैठणी ही ना मी घालणार आहे घरभरणीला, पूजेला वगैरे जर बसलं ना. तर काढले होते सकाळून, घालून बघितली कोणती छान दिसते. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आता निघू आपण. ते खाली आले वाट बघत असते ना. तर लोणच्याची रेसिपी बघा नक्की. माझ्या हातचं लोणचं इतकं छान होतं, इतकं सुंदर होतं, आता मी तुम्हाला काय सांगू मैत्रिणीनं. तर चला आता आपण जाऊ. वैशू म्हणे आई तुझं लोणचं घालून दे. चला मैत्रिणी, आले मी वैशूच्या घरी आणि तुम्हाला ना फुलं झाडं वगैरे दाखवते. छान इतके फुलं आलेले. पहिले कसं 2-3 बारे आले ना, मी रात्रीचंच यायची, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला बी जमत नव्हतं काहीच नाही. त्या दिवशी आले होते कशाला, आंबे रसाला, धोंड्याला आले होते ना त्या दिवशी मैत्रिणींनो. व्हिडिओ घ्यायचा पण अंधार पडला होता खूप, तर घेणंच नाही झाला. तर चला ठीक आहे, आधी ना आता आपण लोणचं घालून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला मी छान मस्त फुलं वगैरे दाखवते. जांभळाचं झाड आहे, खूप जांभळं आले, ते पण दाखवते. तर चला लोणच्याची तयारी करू. चला मैत्रीण बघा, आता इथं या फोडी आहे. इथं ना आंबे 2 दिवस राहिले असतील, त्याच्यामुळं ना जास्त पिवळे पडले. आता आम्ही याच्यातले ना पिवळे आंब्याच्या फोडी काढून टाकू आणि चांगल्या घेऊ. आता याचं असं आहे, काही जणांना माहीत नाही राहत आंबे किती दिवस ठेवायचे, काय ठेवायचे. लोणचाचा आंबा कडक राहायला पाहिजे, आंबट राहायला पाहिजे आणि सकाळी ताजा आंबा आणायचा. कसं 1-2 दिवस 4 दिवस झाले का आंबा नाही असा पिवळा पडतं, मग अर्धा खराब होतं. तर सकाळी जर आंबा आणला बाजारातून किंवा कुठून, तर दिवसभर पाण्यात ठेवायचा, 4-5 वाजता फोडायचा. त्याच्यानंतर धुवून घ्यायच्या फोडी आणि हळद मीठ लावून रात्रभर बांधून ठेवायचं, असं पाणी निचराय ठेवायचं आणि सकाळी वाळत घालायचं. तर बघा आता लोणच्याची रेसिपी मैत्रिणी. इथं लवंगा, मिरे, इलायची, मेथी, हिंग, दालचिनी घेतलेली. आता आपल्याला सगळे मिक्सरमधून गरका मारून घ्यायचा, असं थोडं जारसर आणि मस्त फोडी आम्ही पुसून घेतल्या, गुळ बारीक करून घ्यायचा आणि इतकं छान लोणचं होतं. मी ना मसाल्याच्या पुढं टाकत नाही मैत्रिणीनं लोणचाला. आणि मिरची पावडर टाकायची, हिंग टाकायचं, मीठ टाकायचं, बाकी जास्त काही नाही टाकायचं. कोणी तेजपत्ता टाकतं, कोणी काय टाकतं. आता हे सगळं इथे मिक्स करून घेतलं. ते मसाला गूळ आणि मोहरीची डाळ. आता आपल्याला मिरची पावडर वरून टाक आणि तेल कसं गरम झालं पाहिजे, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात लसणाची कांडी टाकून बघायची. मग कळतं, काळी जर झाली तर तेल गरम झालं. बघा आता इथं थोडं तेल गरम नाही झालं, आवाज येतोय का बघा. तर अजून थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि थोडंसं गरम झाल्यावर थोडंसं असं नॉर्मल गार होऊ द्यायचं. आता इथं बघा आवाज कसा यायला लागलाय. असं होऊ द्यायचा, असा तडका द्यायचा. खूप छान इतकं चवदार खमंग लोणचं होतं आणि भरपूर दिवस टिकतं. पण मैत्रिणी बघा आता इथं कसं मस्त छान इतका वास सुटला घमाघमा आणि तडका चांगला बसला पाहिजे. आणि तेल कोमट सोडलं ना चांगलं नाही ना, मग ते लोणचं खराब होतं आणि चवदार लागत नाही. आता तुम्हाला मी सांगते, वैशूला माझ्या दीपकला ना तर कोणाचंच लोणचं आवडत नाही. आम्हाला किती कोणाचा वानवळा जरी आला तर खात नाहीत. त्या दोघांना बहीण भावंडाला माझ्याच हातचं लोणचं आवडतं. त्याच्यामुळे वैशू म्हणे आई तूच लोणचं घालून दे. बघा तरी कशी आली. मसाला मैत्रिणीनं काढून ठेवला. आता छान मस्त त्याला गार होऊ द्यायचं, गरम आहे ना. आणि चला आता आपण ना जांभळाच्या झाडाकडे जाऊ. आणि तुम्हाला मी सांगते, माझे ना एवढ्यात ना व्हिडिओ बरोबर येत नाहीत मैत्रिणींनो, कारण एवढ्यामध्ये ना मला टाईमच भेटाना झाला आहे. काय करा, एक दिवस आड करून केला तरी टाईम भेटाना. तर चला ठीक आहे, आपण ना जांभळाकडे जाऊ.
चला मैत्रिणींना आपण ना आता ना जांभळाचं झाड बघू छान मस्त. कारण आता लोणचंच आम्ही ना गार करायला ठेवलं आहे. वा इथे किती फुलं भारी आहे बघा, तुम्हाला फुलं दाखवते. खूप छान फुलं आले. चला येते हा. नाही जांभळीकडं जांभळीच्या झाडाखाली ही जांभळी ही नाही एकच आहे काय वेगळी वेगळी हां ना. तर मैत्रिणी बघू शकता तुम्ही ना वैशी या जांभळीचे जांभळं घेऊन येते मला. खूप गोड आणि इतके छान अजिबात खिडके नाही का बघा जांभळं बघू शकता इतके भारी जांभळं. आणि वरती वरती हां आता खालचे खालचे गेले आता वरी आहे जास्त बघू शकता. बघा किती छान. वारं पण मैत्रिणींना इतकं सुटलं होतं वाऱ्यानं बघा कसं झाडं हालायला लागले आणि जांभळं बी खाली इतके पडू लागले. तर चला आपण बघू खालचे पण वेचून घेऊ थोडेसे वरचे पण काढू थोडेसे मस्त छान वाटते. बघा रिंकूनी ना जांभळं तोडले एवढे एवढे वरी जाऊन ती शिडीवर चढली आणि शिडीवर चढून छान मस्त जांभळं ताजे ताजे बघू शकता. वा चला मैत्रीण बघू आपण आता मसाला थंड करायला ठेवला होता गार करायला झाला का नाही बघू. आणि मी तुम्हाला सांगते मी ना खरं सांगू का काय खाते मी जांभळाच्या दिवसात तुम्हाला सांगते आवळ्याच्या दिवसात ज्यूस वगैरे करून पिते. जास्त मी तळलेलं वगैरे खात नाही मी खूप टाळाटाळी करते. हे खूप आपल्या शरीराला चांगलं राहते आणि हे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. जांभळं जे बी खात नसेल ना तर त्यांनी जांभळं थोडे कवायना खाल्ले पाहिजे कारण जांभळं एक औषध मानलेलं आहे. तर मी त्यांना खूप कच्च्या पालेभाज्या वगैरे हे मी कच्चं सगळं खायचा प्रयत्न करते. तर तुम्ही पण नक्की खात जा चांगलं राहतं. ह्याला पण मस्त आले फुलं. तर चला मैत्रीण मी तिकडून आले पण मसाला अजून काही थंड झालाच नाही. त्याला खूप वेळ लागतो 2-3 तास लागतात थंड व्हायला. बघा इथं तुळस किती मस्त छान मोठी आणि मला असे झाडं झुडपं खालचे तुळशी वगैरे खूप आवडत येतात. मग वैशूचा छोटा धीरनं इकडे येऊ लागला तर तिथं मला म्हणे अंडे तिकडं मामी चला बघायला. मग आम्ही आलो आता भाज्या नुसत्या मी घेऊन जाते बाजारातून. तर चला मैत्रिणी वैशूच्या सासूबाई होत्या तिथं लहाने मोठे सगळे राहतात ना. तर मग ते लहानी सासूबाई मला म्हणे तोंडले घेऊन जा भाजीला. तर मग म्हणून म्हटलं एवढं मोठं भाजीपाला तसंच पडलेलं आहे. चला आले आता असं छान मस्त कालून घेतलं आणि भरणीमध्ये भरून दिलं मैत्रिणींनो. तर चला मैत्रीण मग आले मी दुकानात. मला 7 वाजले येतात. मग वैशूला सांगितलं म्हटलं आता हे चांगलं ठेवून दे त्याच्यावर लिंबाचा ढाळा मस्त झाकून ठेव. तर आणि दुकानात आल्यावर पण खूप कामं केले. आता जायचं आपल्याला घरी. साखर नव्हती चहाला तर साखर पण घेतली आता घरी चहाला. मैत्रिणी चला आले बघा मी घरी. आता वाजले 9:30. आता काही स्वयंपाक वगैरे करणार नाही. दुपारचा एवढा मोठा स्वयंपाक तसाच पडलेला आहे. आणि आता मी आंबे आणलेले. माझं पण लोणचं राहिलं होतं घालायचं. आज वैशूच्या घरी लोणचं घालून दिलं खूप छान झालं. आता मला घालायचे आंबे आणलेले 2 दिवसापासून दुकानात एका बाईने आणून ठेवले होते आंबे विकायला. तर कोणीच घेईना. आंबे स्वस्त नाही काहीचे काय भाव सांगू लागल्या. मग मी आता त्यांना म्हटलं बाजारात जे भाव आहे ते देऊन टाका. त्यांनी दिले. ते 5 किलो आंबे आणले. मी आता पाण्यात टाकून ठेवते. मी पण उद्या लोणचं घालणार आहे मैत्रिणींनो. तर असे कामं राहते तर आम्हाला जेवायला वेळ नाही आहे. आणि मी तर म्हणते माझ्या मागचं कामच सरा ना. काल दिवसभर मी इतकी थकले तुम्हाला काय सांगू. आज असं वाटायचं झोपून घ्यावं. आता आज ते लोणचाचं काम आलं. थोडं राहिले अजून साठाच बाथरूमची स्टाईल धुवायची राहिली आहे आणि स्टॉल्याच्या जाळ्या त्या राहिल्या आणि त्या घासून लावायचं राहिलं. एवढं काम राहिलं. तर आज त्या मुलीला म्हटलं आज काही करायचं नाही आपण तू पण थकली मी पण थकले तर आज आपण आराम करू. आराम करायचं म्हटलं तर वैशूच्या तिकडे जावं लागलं. मला 1 वाजताच गेले होते लोणचं घालायला. मी पार 7ला आले. वैशूच्या घरीच मला 7 वाजले होते. त्याच्यानंतर दुकानात इतके कामं केले. दुकानात जो मुलगा यायचा कामाला ते बी येईना झाला 2-4 दिवसापासून. फ्रीज भरून दिले पहिले. दोन्ही बाहेरचं मधलं थोडाफार बिस्किटं वगैरे लावले आणि मग आता घरी आले. आता पाण्यात आंबे टाकून ठेवते मैत्रिणींनो. उद्या त्याला आपण फोडून आणू उद्या लोणचं घालू. आणि चला ठीक आहे. खूप थकले एवढ्यात इतके कामं आहे तुम्हाला मी काय सांगू. असं काय म्हणते तसं रडायला जागा नाही राहिली एवढ्या कामामुळं. सांगावं तर कोणाला सांगावून कामं करायची. कामं जे आहे ना ते आमचे गरजेचे काम आहे ते करावंच लागतात. आता तिकडून आले फ्रीज नसते भरले. आता माल पडलेला आहे त्याच्यात भांडवल अटकलेलं राहतं आपलं. तर मग ते फ्रीज पण भरून द्यावं लागतं. गिऱ्हाईक येतात आपल्यापर्यंत बिचारं विश्वासानं. कारण बाहेर फ्रीज आहे त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की बाहेर फ्रीज लावलेलं आहे तर माल अवेलेबल असेल थंड असेल.
मग ती पण काळजी घ्यावी लागते आम्हाला. विश्वासानं येतं गिऱ्हाईक. मग रोज रात्री आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे तर रोज रात्री फ्रीज भरून द्यावं लागतं मला. ते फ्रीज भरायचं माझ्याचकडं काम राहतं. दीपक कंटाळा करतो. मधलं भरावं लागतं, बाहेरचं भरावं लागतं. मग तिथून आल्यावर फ्रीज भरून दिले दोन्ही. असे कामं मैत्रीण काय सांगा तुम्हाला. हे कामं करावं लागतं. ह्या कामाकडे आम्हाला दुर्लक्ष करून चालत नाही. आता हे घराचं काम वाडवाचमध्ये झालेलं होतं. 4 महिने गेले. त्याच्यातली बंद आमचे किती हाल आता काय सांगावं. आता घरभरणी होणार आहे 24 तारखेला. परत हे पसारा न्यायचा, भांडे कुंडे घासून घुसून सगळे. म्हणजे अजून 2 महिने काही फुरसत भेटत नाही. 2 महिने काही कुठलाच आराम भेटत नाही. रोज संध्याकाळी झोपायचं, पाय दुखायलेत म्हणायचं, सकाळी उठायचं, अजून परत तेच कामं राहतात. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ह्या वयात एवढे मी कामं हँडल करते. करावंच लागते तर नाविलाजानं करावं लागतं. आता होईना झालेत पहिल्यासारखे कामं तरी करावं लागायला लागले तर चला ठीक आहे. शुभरात्री सगळ्या.